नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महिलांनी आपल्या घरामध्ये दररोज सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यामध्ये जेव्हा लक्ष्मी देवी घरामध्ये येते तेव्हा महिलांनी ही गोष्ट करायला विसरू नये. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणण्यानुसार अनेक लोक धनप्राप्तीसाठी कासव पाळतात. काही लोक जिवंत कासव पाळतात तर काही लोक धातूचे कासव बनवून घेतात. मग ते कासव कोणतेही असो, ते त्यांच्या घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी आणतात. परंतु ते या कासवांबरोबर काही नियमांचे पालनसुद्धा करतात. पण हे फार महत्त्वाचे आहे. जर आपण या नियमांचे पालन केले नाही तर आपल्या घरातून पैसे आणण्याऐवजी हे कासव ते बाहेर काढू शकतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त अशाच प्रकारे कासव खरेदी करा आणि आपल्या घरामध्ये या दिशेला ठेवायला हवे. म्हणून कासव हा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कासव हा एक शांत आणि हळूवार चालणारा दीर्घायुषी प्राणी आहे. कासव अनेक वर्ष जगतं आणि ज्या घरामध्ये कासव ठेवले जाते त्या घराचे वातावरण शुभ आणि पवित्र बनते. त्या ठिकाणी शुभदा तयार होते आणि केवळ आर्थिक उन्नतीसाठी नाही तर कासव जिथे राहतो ती जागा भरपूर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आणि ज्या घरामध्ये अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्या घरातील सदस्य क्वचितच आजारी पडतात आणि त्या घरातील लोक नेहमी आनंदीसुद्धा असतात आणि निरोगी राहतात. केवळ आर्थिक प्रगतीसाठी नाही तर कासवाच्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि या सकारात्मक ऊर्जेमुळे आरोग्यसुद्धा चांगले राहतं. आजार घरीच बरे होतात. घरामध्ये कासव ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे तुमचे देवघर किंवा तुम्ही जे कासव तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. पण बाथरूमला लागून असलेली भिंत किंवा बाथरूमला लागून असलेली भिंतीवर चुकूनही हे कासव बेडरूममध्ये सुद्धा ठेवू नये किंवा बाथरूमच्या लगतच्या भिंतीजवळ सुद्धा ठेवू नये. बाजारात कासवांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जर तुम्हाला धातूचे कासव मिळत नसेल तर तुम्ही स्फटिक किंवा काचेपासून बनवलेले उत्तम कासवही आजकाल बाजारामध्ये अवेलेबल असतात आणि ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. धातूचे म्हणजे पितळेचे कासव आपण घरामध्ये ठेवू शकतो. पण पैसा आकर्षित करण्यासाठी तांब्याच्या धातूपासून बनवलेले ब्रेसलेटसुद्धा उत्तम मानले जाते. जेव्हा तुम्ही हे कासव विकत घेऊन घरी आणाल तेव्हा तुम्हाला कासवाला पाण्याने अभिषेक करावा लागेल. जर पंचामृत असेल तर तुम्ही कासवालाही अभिषेक करू शकता. हे खूपच चांगले मानले जाते. कासवाला इतकं महत्त्व असण्याचं कारण म्हणजे कासव हे खरं तर माता लक्ष्मीचं रूप आहे आणि हे कासव विष्णूचं रूप आहे. जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा या मंथनात 14 रत्ने बाहेर आली. त्यात अमृताचे भांडे देखील होते. समुद्रमंथनात कासवाने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि एक महत्त्वाचे कार्य केलेले कासव हा भगवान विष्णूंचा दुसरा अवतार आहे. असे पवित्र कासव घरात आणल्यानंतर त्याचा अभिषेक करावा लागतो. आता कासव घरात ठेवायचे कोठे? बरेच लोक कासव घरात आणतात आणि कुठेही ठेवतात. ते कासव खिडकीजवळ कुठेही ठेवून देतात. मात्र ते तसे न ठेवता तुम्ही जसे ठेवाल त्याप्रमाणे त्याच्यासाठी प्लेट वापरावी. कासव हा अगदी लहान प्लेटमध्ये ठेवावा. कासव बुडण्यासाठी पुरेसे पाणी घालावे. जास्त पाणी नाही घातले तरी चालेल, पण निदान कासवाचे पाय पाण्यात राहतील, बुडतील अशा पद्धतीने पाणी ठेवावे. तसेच हे पाणी रोज बदलले पाहिजे. आणि काही लोकांची एक चूक असते ती म्हणजे कासवाची जागा काही दिवसांनी बदलत राहतात. कासवाने आपली जागा वारंवार बदलल्यामुळे लक्ष्मीही आपली जागा बदलते. म्हणून चुकीनेही असे करू नका. कासव घरी आणल्यानंतर ते सतत वेगवेगळ्या ठिकाणी न ठेवता एकाच ठिकाणी ठेवावे. उत्तर दिशेला ठेवल्यास खूप चांगले परिणाम मिळतील. जर ते शक्य नसेल तर तुम्ही कासव ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता तुम्ही हे कासव पूर्व दिशेलाही ठेवू शकता. पण चुकूनही या कासवाला नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच दक्षिण पश्चिमेला ठेवू नका. ते पैसे आणत नाहीत पण घरातून पैसे निघून जातात. अनेक लोक त्याच्या प्रार्थनास्थळी कासव ठेवतात पण तरीही अपेक्षित परिणाम दिसत नाही.
तर देवघरही योग्य दिशेने आहे हे फार महत्त्वाचे असते. देवघर योग्य दिशेला असेल आणि या देवघरामध्ये कासव ठेवल्यास 100% फळ मिळणार किंवा मिळतं. जर हे कासव तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात असेल तर लगेच ते काढून टाका आणि योग्य दिशेने ठेवा. नैऋत्य पश्चिम दिशेला कासव खूप अशुभ परिणाम देतं. कासवाचे तोंड कोणत्या दिशेला आहे हे देखील महत्त्वाचे आहे. कासवाची नजर तुमच्या घरावर पडली पाहिजे. हे कासव तुम्ही तुमच्या घरातच नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्येही ठेवू शकता. हे कासव तुमच्या घराच्या तुमच्या मानेच्या उजव्या बाजूला तुम्ही ज्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी बसता त्या ठिकाणी ठेवावं, जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये ठेवत असाल. जर एखाद्या घरामध्ये जिवंत कासव असेल तर आपण त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. हा एक सजीव प्राणी आहे. जर आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे वाईट परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास धातूचे कासव घरात ठेवावे. जर आपण घरामध्ये धातूचे कासव ठेवले तर त्याची पूजासुद्धा नित्यनेमाने करणे सुद्धा गरजेचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे होते साधे सोपे उपाय जे आपण दररोज करायला हवे आणि आपल्या घरामध्ये कासवाची कशी काळजी घ्यावी ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेले आहे. धन्यवाद.